एका लग्नाची दुसरी गोष्ट. अच्छा बरं आहे ना. हो सकाळी तरी बरा होता. पण राधा नाही आली ते. अरे राधा घनाला मदत करत असेल आवरायला. हो का. एक मात्र बरं झालंय हा, घना पडल्यामुळे ना त्याची फार पूर्वीपासूनची एक इच्छा पूर्ण झाली आहे. कोणती का मग. अहो भेटती मिळाला त्याला तो जरा सरकवा. सकाळी उठून बसल्या बसल्या हातात असा गरमागरम चहा. हे बरं आहे ना, पाय मोडल्याचं निमित्त करून चांगले लाड करून घेणार आता. मग आली आहे ना आता हक्काची सेवा करून घ्यायला. हो आता राधा आणि घनाची काळजी करायला. त्यामुळे मी आणि देवकीने ठरवलंय की राधा आणि घनाच्या पॅकेजवर आम्ही दोघं जण केरळला जाणार. वल्ली म्हणजे ना आता आपली लिस्ट वहिनींकडे द्यायची. वहिनी माझ्यासाठी पुट्टू पात्र आणि माझ्यासाठी मुंडू वेष्टी साडी. दादा एकदम सिक्सर. नाही पण तुमचा डिसिजन एकदम उत्तम आहे. हो पण आपण माईंना काही विचारलंच नाही म्हणजे आम्ही जाऊ का म्हणून. असं परस्पर ठरवलं माई रागवणार नाहीत ना. अजिबात रागवणार नाही. उलट ती म्हणेल दोघांमध्ये तिसरा चालेल का. विमानात जागा असेल तर मलाही घेऊन चला. अय्या खरंच माईंना पण घेऊन जाऊया आपण बरोबर. का काय झालं. वहिनी हा तुम्हा दोघांचा सेकंड हनीमून असं समजा आणि इथलं सगळं विसरून जा. यू डिझर्व दिस ब्रेक. आणि वहिनी मी तुम्हाला खरं सांगू इथली चिंता अजिबात करू नका. हो इथे सगळं बघायला मी आहे वल्ली आहे आणि घनाची तर काळजी सोडूनच द्या तुम्ही. तर राधा आहे ना त्याची काळजी घ्यायला. तिच्या प्रेमामुळे ना त्याचा पाय आत्ताच निम्मा रिकवर झालाय. हो आणि तुम्ही येईपर्यंत चांगला टणाट्ट उड्या मारत असेल तो. मग खरंच जाऊ आम्ही. माऊ मी जातो. अहो बॅग रुमालही ठेवलाय. लवकर या संध्याकाळी. लिसन कशात काय. बरं दिवसभर जे खर्चायला लागतील ना ते सगळे पैसे ठेवलेत आणि हे एक्स्ट्रा वरचे 200 रुपये असू दे. असू देत हो बाहेर पडता तुम्ही खर्चायला लागता. मला आणि अरे कसं. दिवसभर किती महत्वाचे फोन असतात तुमचे. एक मिनिट हा हे राहा. माऊ मी एवढा स्मार्ट दिसतोय आज. आज काय ऑफिसला जायचं. अहो लिसन तुम्ही शाळेत असताना ना तुमचा भूगोल विषय किती मस्त होता ना. होता नाही. हो म्हणजे असणार. कसं. तुम्ही एरवी केवढे हुशार आहात. शिबाई पण भूगोल विषय नुसता चांगला असून काय फायदा आहे. आपण असे 4 भिंतीतच राहायचो का. मग लिसन मला ना अंदमान निकोबारला फिरायला जावंसं वाटतंय. कसं शक्य आहे. साधं मुंबईचं तापमान बदललं ना तरी तुला सर्दी पडसं होतं. कुलू मनालीला गेलो ना बर्फाचा पुतळा होईल तुझा. मनात इच्छा असेल ना तर कुठेही जाता येतं. आता देवकी वहिनी आणि श्रीपाद भाऊजी चाललेत ना. अगं माऊ त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या मुलाचं लग्न झालंय. आपल्या मुलांच्या परीक्षा आहे. हो मला सांगा उद्या गंगा आणि यमीचा कुठला पेपर आहे. हो इतिहास भूगोल फिजिक्स. बस 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 दोन्ही मुलांच्या परीक्षा संपल्या आणि दोघांनाही सुट्ट्या सुरू झाल्यात. पण तरी म्हटलं आपण एकदा तुम्हाला विचारून बघूया. तुमचं या प्रश्नावरचं उत्तर मला माहिती होतं पण म्हटलं आपण विचारूया जाऊया का. एक आपली परीक्षा घेतली तुमची मी. झालो पास. हो 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 अय्या पूर्ण पास. काँग्रेस. माझ्या जाऊया का या प्रश्नावरच्या उत्तरावर. टंग 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 टंग. हे काय नकार घंटा होती.
माऊ अशी रागवू नकोस ग. जाऊ आपण कधीतरी जाऊ, म्हणजे बघू कसं काय. जाऊ. वचन देऊ का मी तुला, साऱ्या जगाचे हे बांधव. देतो ना, वचन देतो हवं तर. मग आत्ता नको, जाऊ काही वर्षांनी. जाऊ काही वर्षांनी काय, आता किती वर्ष झाली आपल्या लग्नाला. तुमचं ना माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं. तू घना बघा, राधाकडे किती छान लक्ष देत असतो. अगदी तिच्या बारीक सारीक गोष्टींमध्ये पण त्याला इंटरेस्ट असतो. फक्त तुम्ही त्यांचं आत्ताच लग्न झालंय ना, असं काही नसतं. हा, इतक्या वर्षांनी का होईना, पण तुम्ही आ केलं की लगेच धावत येते. मी येते की नाही, येते मी येते. हा, नाही तर तुम्ही एवढी जीव काढून बोंबलत असते मी, तरी एकदा सुद्धा लक्ष देऊन ऐकत नाहीत मी काय म्हणतेय ते. काय बघा, लगेच सिद्ध करायचं होतं ना माझ्याकडे लक्ष नसतं हे. काही नाही, सतत आपली माझी अक्कल काढायची आणि या आरशात मीला बघत राहायचं सतत आपलं टक्कल. कुची आई शोधतेस तू. अक्कल आणि टक्कल करेक्ट मॅच केलंस. वा. ओ, अगं माऊ, घनराजाचं काय सांगतेस तू मला. मी किती प्रेम करतो तुझ्यावरती. करतो मी हिमालयाची उशी. पुरे 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 पुरे. उगाच नाही असली नाटकी भाषा अजिबात वापरू नका तुम्ही बरोबर पकडले जाता. तुमचं काही प्रेम बिम नाहीये माझ्यावर. तुमच्या कुठल्या मित्राने सांगितलं असतं ना तर गेला असता तो बरोबर टणाटण उड्या मारीत. मागे मी तुम्हाला म्हटलं होतं मुलांना 2 महिने सुट्ट्या आहेत, आपण कुठेतरी बाहेर जाऊया, तेव्हा का नाही निघत मग. काय नीट बोल. मागे मी तुम्हाला म्हटलं होतं मुलांना 2 महिने सुट्ट्या आहेत, आपण कुठेतरी बाहेर जाऊया, तेव्हा का नाही निघत मग. कधी मला नाही आठवते. बरोबर आहे बरोबर आहे. माऊ, मी काय म्हणतो, मला उशीर होतोय ऑफिसला जायला. आपण बोलू ना, आपण शांतपणे बोलू नंतर. नाही नाही, जाऊ दे, विषयच जाऊ दे. तुम्हाला जर आठवत नसेल तर काय फायदा ना बोलून. नाही, पण मी तुम्हाला जर आता म्हटलं ना, अहो लिसन, 76 साली साधारण ऑक्टोबर महिन्यात ती अमुक अमुक ठिकाणी एक मॅच झाली होती, तर त्याचा स्कोर सांगाल, ओपनिंग बॅट्समन सांगाल, कोण आउट झालं, कोण खेळलं, सगळं सगळं इत्यंभूत लक्षात असेल तुमच्या. पण हा मुद्दा लक्षात नाही राहणार. पुरुषांना 2 गोष्टी बरोबर कशा काय जमतात, दुर्लक्ष आणि विसरून जाणं. वली ऐक ना, असं काय करता. काही उगाच मस्का मारू नका मला तुम्ही. मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये. काय नको. त्या बायकांना 2च गोष्टी बोलतात. ह्यांचं आमच्यावर कसं प्रेम आहे, दुसरं महत्वाचं म्हणजे आमचं यांच्यावर कसं प्रेम नाहीये. वल्ली, अगो बाई, काय अगदी व्यवस्थित लावतेस ग बॅग तू. आणि साडीची घडी तर अगदी बघण्यासारखी आहे. अहो आई, माझ्या हाताला सवयच आहे तशी. नाही म्हणजे घडी अशी थोडीशी इकडची तिकडे हल्ली ना तर मला कसं तरी होतं. लक्षात आलंय माझ्या ते. पण आता तुला तुझ्या संसाराची घडी तशीच बसवायला हवी, जरा सुद्धा इकडची तिकडे न होऊ देता. काय हो, आता आम्ही नाही होत ना इथे 15 दिवस, तर तुलाच जबाबदारी घ्यायची आहे सगळ्या घराची आणि घनाची सुद्धा. हो. हे बघ, मी असं करते, तुला सगळ्या गोष्टी नीट सांगून ठेवते. नाही तर एक काम करू का, तुला यादीच करून देते. म्हणजे आपल्याकडे कधी आणि किती दूध येतं, पेपर कधी येतो, भाजीवाल्याचं काय, आपल्या कोपऱ्यावरचा भाजीवाला आहे ना, त्याच्याकडे आठवड्याचा हिशोब असतो आपला, तोही तुला समजावून सांगते. म्हणजे तसं सुप्रिया आणि वल्ली आहेत ग, पण तरी सुद्धा. आई, तुम्ही नका काळजी करू, मी करेन सगळं. आणि तिकडे जाताना 10-15 दिवस इथला अजिबात विचार करू नका. हो ग बाई, खरंय तुझं, तू काय करशील ग, सगळं छान पार पडशील. पण तुला माहितीये ना, हे घर म्हणजेच माझं जग. तुमच्यासारखं बाहेरचं जग कुठे आहे मला. त्यामुळे ना मी घराबाहेर पडले ना तरी सारखे घराचेच विचार येतात मनात. म्हणजे कुठे पंखेन दिवे चालू राहिलेत का, दूध फ्रीज मध्ये ठेवलंय की नाही, बाहेर जरा वेळ लागला ना की वाटतं थोडे मटार असते बरोबर तर सोलून ठेवले असते. असे सारखे विचार येत असतात. आई, मग थांबवा आता ते विचार. फिरायला चाललायत ना, मस्त मजा करून या. इकडचं बघायला मी आहे ना. खरंच तू आहेस ग. आता आता मला कसलीच काळजी नाही. राधा,
अगं घे ना. अगं, कधी आडी अडचणीला पैसे लागले, कधी तुला दागिने घालावेसे वाटले तर ही राहू दे तुझ्याकडे. आपल्या तिजोरीची किल्ली आहे, त्याच्यातच असतात दागिने पैसे वगैरे. काळजी घे ग. तुम्ही पण. आई तुम्ही हे सगळ्या साड्याच घेतल्यात तुम्ही? हो म्हणजे तुम्ही फिरायला गेल्यावर माझ्यासारखे असे मोकळे ढाकळे कपडे घालणार होतात ना? दादा बरं तुझ्या लक्षात राहिलंय अगदी. मग हो ग बाई, म्हटलं होतं पण नाही बाई मला जमणार ते. का? अगो का काय, आणि माझ्याकडे आहेत कुठे तसले ड्रेस. एक मिनिट. काय ग? तुमच्यासाठी ड्रेस आहे. अगो बाई नाही ग दादा, निश्चितचे मला कशाला. आई एक मिनिट. हे बघा मी माझ्या आवडीचा आणलाय. आय होप तुम्हाला आवडेल. हो म्हणजे काय, आवडेलच पण नको ग, मला नको. नाही नाही. आई आता तुम्ही सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहेत ना, हो मग आता हे सुद्धा तुम्हाला माझं ऐकायला लागेल. अगं राधा. आणि तुम्ही हा जाताना घालायचाय. अगं बाई काहीतरी काय. अगं मला काय शोभणार आहे का तो. तुम्ही एक काम करा, मला घालून दाखवा. काहीतरी काय तुझं राधा. बर बर बर, मी घेऊन जाते तिकडे काय ते बघते. हा आई तुम्ही आत्ता माझ्या समोर लाजताय, तिकडे कशा घालणार आहात तुम्ही? अगं मला चांगला दिसणार आहे का तो सलवार कुर्ता वगैरे. आई तुम्ही खूप हॉट दिसाल. इश्श. आई लाजताय काय? उघडून तर बघा. बरं मी ते ठेवतीये, मी गेल्यानंतर घालून बघा. बस. काय काय तू झोपलाच नाहीयेस दादा? छे, माझ्या आशा आकांक्षांवर पाणी फिरव नुसतं. मला वाटलं तू मस्तपैकी राधा वहिनीची स्वप्न बघत असा झोपला असशील आणि मी तुला रंगे हात पकडेन. रेडी आहेस का? अगं मी राधाची स्वप्न का बघू? मग तू कुणाचे स्वप्न बघणार? म्हणजे मी आता राधाची स्वप्न कशाला बघू? आणि राधा वगैरे तुम्हाला माझ्यासाठी काय माहिती, कोणाला सांगू नको. राधुटली. तर मी राधुटलीची स्वप्न का बघू? म्हणजे स्वप्न कोणाची बघतात कुहू? जो माणूस आपल्या बरोबर नाही त्याची स्वप्न बघतात ना. आता राधुटली माझ्या बरोबरच असते ना सतत, मग मी तिची स्वप्न का बघू? आणि आत्ता मी कोणाचं स्वप्न का बघू? कारण मी झोपलो नव्हतोच, मी जागा होतो नाही का. उघड्या डोळ्यांनी पण स्वप्न बघता येतात दादा. दिवा स्वप्न. हो कुहू, पण उघड्या डोळ्यांनी जर दिवा स्वप्न बघायचं असेल तर मी दिवे लावायचं स्वप्न बघीन ना. माझ्या भविष्याचं स्वप्न बघीन मी. नाही 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 नाही, तुला वाटतंय ते भविष्य नाही कुहू. भविष्य म्हणजे हे बघ, काही लोकांना ध्येय नावाचा एक प्रकार असतो, ॲम्बिशन नावाचा एक प्रकार असतो, करिअर नावाचा एक प्रकार असतो, आणि ते मिळवण्यासाठी काही लोक खूप मेहनत वगैरे करतात. असं असतं म्हणजे, आणि त्यात काही गैर नाही. मला असं वाटतं की स्वप्न बघायची तर मी या सगळ्याची स्वप्न बघीन ना. नुसतं मोरपीस हातात घेऊन भावनांचे उमाळे अशी स्वप्न नसतात ना कू. पण काय हरकत नाही, तुझं काय काम आहे माझ्याकडे ते सांग. हे बघ, आजारी माणसाजवळ असं बसावं असं म्हणतात म्हणून मी इथे आले होते, कळलं ना. नाही तर मला पण आहेत माझे उद्योग, माझे अम्बिशन्स आणि ध्यास वगैरे सगळं. कळतंय का? अगं हो, पण मुळात मी काय आजारी नाही काही. आता तू पोचलीस की फोन कर मला.
मग आपण नंतर बोलू. ओके? हा, नीट जा. बाय बाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. म्हणजे मी आजारी नाहीये. माझा पाय मोडलाय फक्त. हा हा, म्हणजे तुला दुखतंय. हो तर. म्हणजे तू दुखावलायस. दुखताय खूप दुखताय खूप. हा तेच. दादा, तुझं हे जे दुःख आहे ना, ते तू मला शब्दात सांगतोस का? ते लिहून घेते. हा? थांब. हा सांग. कुहू, मी सांगतो तुला. मी सांगतो, पण दुःख शब्दात सांगायचं म्हणजे काय करायचं? अरे हे बघ, कसं आहे माहितीये का, मला ना जाणीव झाली की ही वेदना असते ना, ती एखाद्याच्या आयुष्यात येते आणि खूप महत्वाचं असं काहीतरी बदलून टाकते. मी ना वेदनेवर रिसर्च करणार आहे दादा. कारण कसं असतं माहितीये का, प्रत्येक वेदनेला आपला असा एक स्वभाव असतो स्वतःचा. प्रत्येक वेदना वेगवेगळी असते अरे. आणि म्हणजे तुला मी नीट सांगू का, हे बघ, बोट कापल्यानंतरची वेदना, हा, आणि बोट चेपल्यानंतर होणारी वेदना, हे वेगवेगळं आहे ना. कळते का तुला? बोट चेपल्यानंतरची वेदना आणि कापल्यानंतर दुखतंय, ते सगळं वेगळं वेगळं असतं. कुहू, तुला माहिती आहे ना, तू ग्रेट आहेस. कारण आज तुझ्यामुळे मला पहिल्यांदा हा शोध लागलाय की वेदनेला वेगवेगळे प्रकार असतात. वा 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 कुहू. असतात. अरे असतातच दादा. वेदना हाच क्रिएटिव्हिटीचा खरा स्रोत आहे. आता तू भरतनाट्यम मधल्या अष्टनायिकांना बघ. अच्छा, त्या काय त्यांचं काय? त्यातली खंडित आहे ना, ती तिच्या प्रियकरावर भयंकर चिडली आणि विप्रलब्धीला तर तिच्या प्रियकरानेच नाकारलंय. म्हणजे दोघीही वेदनेत आहेत, पण दोघींच्या छटा वेगवेगळ्या आहेत की नाही? वेगवेगळे स्वभाव. सध्या ना मी विरहिणीच्या दुःखाचा अभ्यास करते. कोण ही विहिरिणी कोण ही विहिरिणी? विहिरिणी नाही रे, विरहिणी. ती विरहोत कंठिता असते. हॅलो कुंप्या, इथे डेंजर झोन आहे. सोनचाफा, मी आलो नेरळून. कुहू, तुला काय सांगू, मी तुला किती मिस केलं. मी पण. काय झालं कुहू? मी तुला नंतर करते हा फोन. कुहू, तू असं फोन का ठेवतेस? मी तुझा आवाज ऐकण्याकरता किती मरतोय माहितीये. हो का? थांब, इथे डेंजर झोन आहे. ओके ओके ओके, बाय 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 बाय. येते मी दादा. को इकडे. कोणाचा फोन होता? असाच होता. हा? असाच होता फोन. असाच एक आपला. सांग ना, कोणाचा होता सांग. नाही, नंतर सांगते ना. मी जाते आता पट. मी तुझा भाऊ आहे की नाही? मी तुझ्या मित्रासारखा आहे की नाही? मग मला सांग तुझ्या मित्रमैत्रिणींबद्दल. हा, नंतर सांगते. आता मी समजा इथे बसले तर तुला उगाच आणखी आजारी आल्याचं फिलिंग येईल ना. मी येते. नाही नाही नाही, मला काही आजाराचं वगैरे फिलिंग येणार नाही. आणि मी सांगतो ना तुला, माझं ऑब्झर्वेशन सांगतो ना तुला. विरहिणी बद्दलचं माझं ऑब्झर्वेशन सांगतो ना. तिच्या वेदना. अरे माझी वेदना पळाली दादा. हा, खपली चढली तिच्यावर. हो, पळते मी. अच्छा. ए कू, ए कू.
काय झालं? हो हो अगं हो मी करतेय सगळं. नाही बाई, माझ्यापेक्षा तुलाच जास्त काळजी ना घनश्यामची. बोलायचंय का? आहे देते. थांब एक मिनिट थांब. घनश्याम, प्राची आता इंदोरला चालली तर बोलायचं तुझ्याशी. आता गाडीत बसलीये, पोचलात का विचारू नकोस. हेलो. हाँ बढ़िया है. हाँ अभी थोड़ा दुखता है, अभी अच्छा है. हाँ आप क्या जा रहे हो? नाही थोडं थांबायचं ना, पत्ते का डाव टाकते थे. मराठी कळतंय तिला. नेक्स्ट टाइम. हाँ हाँ नो प्रॉब्लेम. काकांना सांगा मी विचारलं. हाँ हॅपी जर्नी. हाँ हा बोल ग. नीट जातो हो का? पप्पा पण ना डबावर चिवडा देतात का? हो ग. अगं हो बाई, मी शिकणार आहे आता स्वयंपाक करायला. हा तू ऐक तू काळजी करू नको, तू नीट जा. आणि उल्हास काकांना निरोप दे की मी रागावली, लग्नाला नाही आलेत म्हणून. हा हा बरं आत्ती, तू काही दागिने वगैरे घालून चालली नाहीस ना खूप? कशाला ग, तू एकटी चाललीस ना? मग हे बघ ऐक मला कळते की तुला काळजी वाटते. हा पण मी आता इथे सगळेच आहेत ना. तू नको काळजी करू. आणि आपण फोनवर बोलूच ना एकमेकींची. ना तू ऐक, आपण आता नको बोलायला फार. आता तू पोचलीस की फोन कर मला. मग आपण नंतर बोलू. ओके. हा नीट जा. बाय बाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.